वुमन सेफ्टी शब्द ऐकायला छान वाटतो ना. हेल्पलाईन नंबर्स आहेत, कायदे आहेत. प्रत्येक भाषणात वुमन सेफ्टीविषयी मोठमोठे वादे केले जातात. पण सत्य परिस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये वुमन सेफ्टी हा एक जोक आहे. हो, जोकच आहे. कारण जर एखादी मुलगी रात्रीची उशिरा ऑफिसवरून घरी जात असेल तर तिच्या डोक्यात सतत हेच चालू असतं की मी सुखरूप घरी पोचेल का, घराबाहेर जाताना कपडे कोणते घालायचे आणि रस्त्यावर चालताना कुणी आपल्या मागे येत तर नाही आहे ना. यापासून प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला आमची जागा दाखवली जाते आणि त्यावर समाजाचं काय उत्तर असतं की एवढ्या रात्रीची बाहेर का होतीस, तू असे का कपडे घातले होतेस, किंवा तू या मुलाशी का बोलत होतीस. त्यात काही लोक म्हणतात मुलीने स्वतःला सांभाळायचं असतं, रात्रीचं घराबाहेर पडायचं नसतं. बरं मला सांगा, त्या लहान मुलीवर जिच्यावर अत्याचार झाले, जिला धड बोलताही येत नाही आहे, जिला बॅड टच गुड टच यातला फरकही कळत नाही आहे, ज्यावेळी तिच्यावर अत्याचार झाले त्यावर तुम्ही काय तर्क काढाल. शाळेत जाणारी लहान मुलगी पाठीवर दप्तर घेऊन स्वतःच्या सेफ फ्युचरसाठीचं स्वप्न पाहत असते. पण तीच मुलगी आज स्कूल व्हॅनमध्ये किंवा तिच्या आजूबाजूच्या ओळखीच्या लोकातच सेफ नाही आहे. वासनाधीन झालेले हे नराधम, त्यांना त्यांच्या वयाचं भानही नाही आहे. जेव्हा अशा घटना घडतात त्यावेळेस त्या गोष्टी ऐकून मन किती सुन्न होतं. हे सगळं पाहून कधी कधी खरंच वाटतं आपण एका सभ्य समाजात राहतोय का. आपण 21व्या शतकात जगतो जिथे महिला अंतराळात जात आहेत, देश चालवत आहेत, मोठमोठ्या कंपन्या चालवत आहेत आणि तिथेच एका आईला आपल्या लहान मुलीला शाळेत पाठवताना 100 वेळा विचार करावा लागतो. हीच आहे का आपली प्रगती. कॅन्डल मार्च, सोशल मीडिया, 2 दिवस हॅशटॅग चालवणं, हळहळ व्यक्त करणं, हे सगळं इथपर्यंतच मर्यादित राहिलंय का. जेव्हा अशी एखादी भयानक घटना घडते तेव्हा सगळे जागे होतात, बोलायला लागतात, प्रश्न करायला लागतात आणि काही दिवसाने सगळं शांत होतं आणि मग पुन्हा पुढची एक मोठी घटना घडते आणि तेव्हा सगळे जागे होतात. कायदा ना कागदावरच खूप कडक आहे, त्यांची अंमलबजावणी आणि वेळेत न मिळणारा न्याय या सगळ्या गोष्टी याला कारणीभूत आहेत. मला असं वाटतं जोपर्यंत प्रत्येक मुलाला प्रत्येक घरातून स्त्रीचा आदर करायला शिकवत नाही आणि अशा गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक बसत नाही तोपर्यंत या गोष्टी थांबणं अशक्य आहे आणि तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही. वुमन सेफ्टीला हा कोणताही भाषेचा विषय नाही आहे, ही काळाची गरज आहे. ही आजही आपल्याला हे जर कळत नसेल ना तर आपण एक सुजाण नागरिक म्हणून आपण